शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला। खरं तर फूट पडलेल्या शिवसेनेचा हा दुसरा वर्धापन दिन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही गटांनी वर्धापन दिनाचा कार्यक्रम जोरदार साजरा केला। पूर्वी शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे विरोधकांची पिसं काढायचे, त्यातही पाकिस्तानी धार्जिणे मुस्लिम, काँग्रेस, कधीकधी शरद पवार हे त्यांचे खास टार्गेट असायचे। अधूनमधून कमळाबाईलाही एखादा डोस द्यायचे। पण गेल्या 2 वर्धापन दिनापासून मात्र शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांची कपडे फाडण्यातच धन्यता मानत आहेत। नुकत्याच झालेल्या वर्धापन दिन सोहळ्यात हेच चित्र पाहायला मिळालं। काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत मतांसाठी कसा फतव्यांचा आधार घेतला हे शिंदेंनी सांगितलं। म्हणजे उद्धव ठाकरे आता मुस्लिम धार्जिणे आणि काँग्रेस प्रेमी झाले आहेत आणि त्यांनी हिंदुत्वावर कसं पाणी सोडलं अशी त्यांची प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जातोय। भाजपचीही त्यांना साथ आहेच, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही निवडणूक आयोग आणि न्यायालयीन यंत्रणेला हाताशी धरून शिंदेंनी जरी शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह पळवलं असलं तरी जनता मात्र अजूनही माझ्यासोबत आहे हे निवडणूक निकालाचा संदर्भ देऊन लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला। जे लोक आपल्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत त्यांनी म्हणजेच मोदींनी सत्तेसाठी नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू या संघद्वेष्ट्यांशी कधी हातमिळवणी केली? मोदींनीही सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं नाही का असा प्रश्न विचारून उद्धव ठाकरेंनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आणि अशा लोकांसोबत तुम्ही सत्तेसाठी गेलात असं सांगत शिंदेंवरही पुन्हा गद्दारीचा शिक्का ठाकरेंनी लगावला। एकूणच काय तर आपल्याच वर्धापन दिनी दोन्ही शिवसेनेवर आपल्याच नेत्यांविषयी शिव्याशाप ऐकण्याची नामुष्की ओढावली। शिवसेना फुटीनंतर प्रथमच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी दोन्ही गटांना त्यांची जागा दाखवली। उद्धव सेनेनं 21 उमेदवार उभे केले होते, त्यापैकी 9 उमेदवार निवडून आले, त्यांना 16.72% मतं मिळाली। तर शिंदे सेनेने 15 उमेदवार उभे केले होते, त्यापैकी त्यांचे 7 उमेदवार निवडून आले, त्यांच्या पक्षाला 12.95% मतं मिळाली। खासदार विजयाचा सक्सेस रेट पाहिला तर शिंदेंचे जवळपास 46% तर उद्धव सेनेचा 42% एवढा राहिला। 2019च्या लोकसभा निवडणुकीशी तुलना केली तर एकसंघ शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले आणि 23.5% मतं या पक्षाला मिळाली होती। आता शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या मतांची बेरीज केली तर ती सुमारे 30% जाते आणि एकत्रित खासदार संख्या 16 पर्यंत। म्हणजे दोन्ही गटांची मतं वाढली पण खासदार संख्या कमी झाली। एकूणच पक्ष फुटला तरी शिवसेनेच्या दोन्ही गटांना मतदारांनी मात्र चांगला प्रतिसाद दिल्याचं यावरून दिसतं। आता 4 महिन्यांनी विधानसभेचा बिगुल वाजणार आहे, त्यात हे दोन्ही पक्ष कशी कामगिरी करतात याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकीतील मतांचा विधानसभा मतदारसंघनिहाय विचार केला तर मात्र त्यात उद्धव सेना जास्त फायद्यात असल्याचं दिसून येतं। पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंकडे फक्त 15 आमदार उरलेले होते, त्यातही लोकसभेच्या तोंडावर रवींद्र वायकर हा एक आमदारही शिंदे गटात गेला। म्हणजे सध्या उद्धव सेनेकडे फक्त 14 आमदारांचं संख्याबळ आहे। लोकसभेतील मतदानाची आकडेवारी तपासली तर असं लक्षात येतं की या 14 पैकी फक्त वैभव नाईक आणि ऋतुजा लटके या उद्धव सेनेच्या 2च मतदारसंघात त्यांच्या उमेदवारांना पिछाडी मिळाली आहे। उर्वरित 12 ही मतदारसंघात उद्धव सेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळालंय। म्हणजे विधानसभेला या 12 जागांवर उद्धव सेनेचे उमेदवार धोक्याबाहेर आहेत असा प्राथमिक अर्थ यातून काढला जातोय। दुसरीकडे शिंदे सेनेसोबत बंड करताना शिवसेनेचे एकूण 40 आमदार गेले होते, त्यात आता वायकरांच्या रूपानं एकाची भर पडली। म्हणजे त्यांच्या गोटात सध्या 41 आमदार आहेत। या 41 पैकी 20 आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात मात्र शिंदे सेना आणि महायुतीच्या उमेदवारांना पिछाडीवर जावं लागेल। म्हणजे तिथल्या मोठ्या संख्येनं मतदारांनी युतीला उमेदवाराला नाकारलंय। यात संजय गायकवाड, संजय राठोड, संतोष बांगर, अब्दुल सत्तार, प्रदीप जयस्वाल, संदीपान भुमरे, दिलीश लांडे, रवींद्र वायकर, मंगेश कुडाळकर, यामिनी जाधव, ज्ञानेश्वर चौगुले, तानाजी सावंत, महेश शिंदे, शंभूराज देसाई, योगेश कदम, उदय सामंत, प्रकाश आबिटकर या आमदारांचा समावेश आहे। याचाच अर्थ या आमदारांचं भवितव्य अडचणीत आहे। यातील बहुतांश आमदारांनी गेली 2 वर्ष उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली। त्यांचं वागणं आणि त्यांनी सत्तेसाठी उचललेलं बंडाचं पाऊल हे इथल्या जनतेनं नाकारलं असल्याचा प्राथमिक निष्कर्ष या मतदानातून काढला जातोय।
अर्थात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं मतदान वेगवेगळ्या मुद्द्यांवर होत असतं, पण यावेळी महाराष्ट्राची निवडणूक ही पक्ष फोडाफोडी आणि जाती आरक्षणाच्या मुद्द्यावर गाजली आणि त्यातही 4 महिन्यात पुन्हा विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे 4 महिन्यात होणाऱ्या दुसऱ्या निवडणुकीत मतदानाचा ट्रेंड फार काही बदलेल असं राजकीय विश्लेषकांना वाटत नाही. एकूणच पक्षफुटीनंतर सहानुभूतीच्या लाटेवर विधानसभेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संजीवनी मिळू शकते, तर गद्दारीचा शिक्का माथी बसलेल्या शिंदे सेनेला सत्तेसाठी उद्धव ठाकरेंशी केलेल्या बंडाची किंमत मोजावी लागू शकते असं चित्र सध्या तरी दिसत आहे.